मग 4-5 हजार रुपये उसने असं तर द्या ना. लय कडकी सुरू आहे हो. पैसे पैसे सोडून बोल बाबा, पैसे नाहीत माझ्याजवळ. मग काय सांगू तुले. काय राजा मजा घेऊन राहिले गरीबाची. पैसे ना म्हणता आबाजी. किती पैसे आहेत तुमच्या पैसे. पगार म्हणलं पगार तशीच राहते ना तुमची. मग द्या 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 थोडेफार द्या त्यातले. मा पगार नजर आहे लोकांची. हो ना, दे मा पगार बोलते. अरे बाबा 1,500 पगार आहे ना. 1,500 काय होईल. त्यातनी लोक पैसे मागतात. मला करून देऊ म्हणलं मी. पैसे गिसे काही नाही मावर. खर्च झाले ना पैसे. मग खर्च झाले. हो काय सांगू तुझे. मग तुमचे पैसे खर्च झाले. तुमचे बापा कुठे खर्चता बापा तुम्ही. कुठे खर्चता म्हणलं. तंबाखू दुसऱ्या पच्चाच घेता. कोणती पुडी गुडी खायची असली ते दुसऱ्या पच्चाच घेता. मग पैसे जातात कुठे तुमचे. 5 पैसे इकडे तिकडे खर्च करत ना. मग पैसे तुमचे पगार जाते कुठे. अरे बाबा काय बोलून राहिला म्हणलं तू. पगार जाते कुठे. आम्हाला जीव नाही का. आम्हाला जीव नाही का म्हणलं. आम्ही जित्या हो ना का मेलो म्हणलं. आम्हाला दवाखान्यात खर्च लागते. आता वावर पेरलं म्या. त्यातनी गेलं खत आणलं बी आणलं. फवारा मारला. त्यातनी गेलं ना सबन पैसे. आम्हाला जीव नाही का म्हणलं. जाऊ द्या बा जाऊ द्या. उसने देऊ नका. याजन तर द्या. याच घ्या द्या. याजन द्या. हो द्या 4-5 हजार द्या. काम आहे मला द्या. नाही बापा या पैसेच नाही तर कुठून देऊ बा. याजन नाही कसेच नाही. पैसेच नाही माझ्याकडे. अरे काय चर्चा. काय आहे म्हणलं. काय सुरू आहे गप्पा गोष्टी. काय नाही बा फकीर आबाजीला म्हणलं द्या म्हणलं 4-5 हजार रुपये उसने खर्च पाण्याले. आता पेरणे पाणी झालं तर खिशात जरासा रुपये नाही. द्या म्हणलं बाय द्या. किराणा आणले हे ते असं तसं. देत नाही म्हणते पुढं. पाहिलं काय देत नाही म्हणजे. अरे बा नाहीच ना माझ्याजवळ असल्यावर घेणार बा. माझ्याजवळ पैसेच नाही तर कुठून देऊ म्हणलं मी. शांताराम सांगणार द्यायला नादाच लावू राहिले बा हे. माझ्याजवळ पैसेच नाही तर कुठून देऊ म्हणलं. नाही रे हिरामन काही नाही बुड्यापाशी. कडकी सुरू आहे. बुड्याचीच कडकी सुरू आहे. त्या दिवशी बुडलेच तर दवाखान्यात घेऊन गेलं तर बुडं काय झालं तर काय म्हणून बुडील तर. आणि आता हे वावर पेरलं त्यात नाही झाले खर्च पाणी. काही नाही बुड्यापाशी आता पगार आल्याशिवाय काही नाही. सांग बा आता तू सांग बा. यायला खोटंच वाटतं बा निरा. हो मी यायला वाटतं मी खोटंच बोलू राहिलो का. मग बरं जाऊ दे मग तिकडे. बरं का सरपंच सांग ते विचारच राहिलं ते. ते ग्रामसेवक येऊ राहिला होता. काही येते म्हणलं ते. ते काही येऊ राहिला ते म्हणलं. किती दिवस झाले राजा. 1-2 महिने उरायला नाही. येतो करते अजून आला नाही. द्या बरं त्याचा पत्ता द्या. त्याच्या घरी जा तुम्ही. नाहीतर फोकणीच्या म्हणतो राजीनामा दे म्हणतो. दुसरा बोलावतो म्हणतो मी. होणार राजा काही येते काय म्हणू. मा दाराचे ते नाली आहे त्याचे पाणी नाही चाललं ना ते. तुम्ही नाही लक्ष देऊ राहिले काहीच नाही. ते नाले गच्च भरायला आहे ना ते. कोण नियोजन कोण करून म्हणलं त्याचं ते. मला पाणी काढून द्या. नंतर ते ग्रामसेवकाला बोलावा तुम्ही. अच्छा दाखवतो मी त्याला. मग कोणीच नाही ऐकू राहिलं. सदस्य नाही ऐकू राहिलं ना. सरपंच नाही ऐकत ना. ग्रामसेवकाचा पत्ता नाही अजून. काही येते म्हणलं ते. लावा फोन लावा त्याला. अरे ते नालीतला कचरा काढत जा ना तू. तुला 10 वेळा म्हणलं मी. आता तर ते तुला काढणं होत नाही का. तुझ्या घरापुरतं फक्त ते उलचं फावड्यानं वळलं की ते पाणी जाते का. तू काढायला तर काय होते जरासं आपापल्या घरापुरतं साफ केलं तर जरासं. नाही मला मी करत नाही. ग्रामपंचायत कायसाठी आहे. ग्रामपंचायत कायसाठी आम्ही निवडून कायसाठी दिलं तुम्हाला. गावाचं देखरेख बा साफसफाई करणं हे ते करणं. गावात काय लागते काय नाही. फिल्टरचं पाणी हे ते. आता पावसाळा लागला. काही येते फिल्टरचं पाणी काही येते म्हणलं. आता इरीचं पाणी गड्डू येऊ राहिलं. गड्डू पाणी पिवा का आम्ही. पहा मग सरपंच असे लोक बोलते तुम्हाला. म्हणून म्हणतो लावा ना राजा फोन त्याला. बोलवा ना. नाहीतर दुसरा बोलवा एखादा. त्याच्या भरोश्यावर बसले तुम्ही. लावा फोन लावा त्याला. काही येतं विचार त्याला. मग हो ना रात्रीच बोललो मी ग्रामसेवकाले. येतो म्हणे मी 2-3 दिवसानं. सध्या त्यानं वावर पेरलं. येतो म्हणे ते. हो अरे बाबा मग म्हणा त्याला येतच खाली म्हणा गावात नाही. तिकडे वावरच पेरणं म्हणा. इकडे आम्हाला परेशान उरेल ना. मग हो ना येते ते. थांब ना तू. काय करू येतो म्हणते 2-3 दिवसात. नाही आलं तर मग भाऊ आपण काढू पर्याय त्याच्यावर. मग हे पाय ते कसं एकटाच आहे घरी. एकुलता एक आहे. त्याला मथारा बुडा आहे. ते बुड्याकून काय होत नाही बिचाराकून. शेती गीती काही करणं होत नाही. तर हेच पाहिजे मग. म्हणून कसं समजून घेतलं पाहिजे आपण. येते 2-3 दिवसात येते. काही करू नये. हो हे पा सरपंच साहेब ते आम्हाला काय घेणं नाही. आम्हाला काही सांगू नका. ते जर 2-3 दिवसात आला नाही तर मी तुम्ही आणि ते ग्रामसेवक आहे. मग तुमच्या दारी ते नालीतलं बेंदाळ नाही आणून टाकला ना तर नावाचा म्हणलं गुणवंता नाही म्हणलं मी. आता सांगून ठेवून देऊ राहिलो म्हणलं एवढ्या लोकात नाही. लवकरात लवकर 2 दिवसात त्या नालीचं नियोजन लावलं पाहिजे तुम्ही. ते पाणी कुठे काढायचं ते कुठे काढा. मला काही घेणं नाही. आम्हाला मच्छर डसू राहिले. आमच्या घरी लहान लेकरं आहेत. मी जाईन नाही तर तहसीलमध्ये. आता सांगून ठेवून देऊ राहिलो. तू तर ऐकायलाच बा. हे नाही ऐकूच नाही राहिला बा. अरे बा येते ना 2-3 दिवसांनी. देतो ना करून. मी देतो महापुरीनं. ते नाही आला तर मी सांगतो उपसायला सांगतो. मी एखादा गळी सांगतो दे म्हणते वनाली उपसून दे. हो तुम्ही काळजी देता. किती दिवसाचं म्हणून राहिलो तुम्हाला. तुम्ही म्हणता ग्रामसेवकाला उद्या बिल काढा लागते. त्या बिलावरच अटकेल आहे कुठे तुमची. मग
ते बिल गिल जाऊ दे तिकडे चुलीत नाही, काही घेणं नाही बिलाचं. माझ्याकडून पैसे देतो बा मी आणि गळी लावतो आणि काढून घेतो मी. हो उद्या देतो तू हे करून ते. हो जास्त बडबड नको करू तू. हो हा उद्या लागन म्हणलं मला ते नाली साफ. हा चकचक दिसली पाहिजे ते. हा मग घरात पाणी उराले त्या नालीचं, मग आम्हाला जीव आहे का नाही? हो जीव आहे तुले, जीव आहे माहिती आहे आम्हाला, जीव आहे तुले, जीव आहे. जास्त नको बडबड करू. हो डोसको मॅळ करू आला निरा. मग चला शांतर मग चला बरं वावरत नाही. मॅळ होऊ राहिलं मला जे ते लोक मॅळ करून राहिले. चला वावरत नाही, पाहू दे पीक पाणी आता कसं आहे तर. ते गेलं लेकाचं दडपलं का काय झालं पाहा लागल ना. अजून वावरत गेलो नाही. चला पाहू द्या मला कसं आहे तर. बरं बरं चला 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 चला. पा मग आबाजी खऱ्याचा जमाना आहे म्हणलं, खऱ्याचा जमाना नाही म्हणलं. आम्ही याला खरंच बोललो का नाही सरपंचाले? हा नाही होत तर राजीनामा दे ना म्हणा. हा काय मग एक नाली उभंच नाही ना उरले जगून आणि रा पैसे खायचे काम करू राहिले नाही. हा काय सांगू तुम्हाला मग? हो ना बा आता काय सांगू माझा अर्थ तसंच आहे ना. माझा नाली भरली. हो किती गच नाली भरली आहे माही पण. हो आता जरा अजून 1-2 पाणी आलं का नाही माझ्या घरातनी पाणी येते त्या नालीचं. हो काय सांगू तुम्हाला मग? काहीच नाही आबाजी थांबा तुम्ही. 2-3 दिवस वाट पहा. हा यानं जर नाही नाली काढली तर आपण तहसीलात जाऊ डायरेक्ट तहसीलमध्ये जाऊ. पत्र लिहू. असं आहे बा. डायरेक्ट याले राजीनामाच द्यायला उलकाले सरपंचाले. हो काहीच कामं नाही म्हणा हे. हो हो ना पाहू ना, थांब ना 2-3 दिवस वाट पाहू ना. नाही जर केलं तर मग आपण तसं करू आहे का नाही. मग थांब 2-3 दिवस थांब. हो अरे बा कॉन्ट्रॅक्ट करू ना रे बा, कॉन्ट्रॅक्ट करू ना. अर्धे तू दे अर्धे मी देऊ. हा जे खर्च येईल ते अर्धे करू ना आपण. हा मग नाही ना होत नाही ते. माझ्याकडे पैसे नाही ना कुठून देऊ बा. माझ्याकडे खडकूड आहे म्हणलं. काय सांगू तुले मग? मागणं बुडीले मग मागणं बुडीले देते ती बुडी. पगार गिगार झाली असेल ना बुडीची. हा मग बुडीले मग नाही ना देत नाही ना बुडील बा, देत नाही ना मला खडकू देत नाही. हो कामाला जाय म्हणते तू पैसे खरंच म्हणते. हो माझ्याजवळ तर 1 रुपया नको घेऊ म्हणते. मग काय का मी तू जराशा उगू राहिला बरं. तू जराशा उकवू राहिला म्हणलं. अबे करू ना आपण पार्टी करू. 2 जण करू ना आपण मस्त हॉटेलीत नाही. नाही ना मी येतच नाही बाबा. पैसे नाहीत आपल्या पैसे काय नाही. आपण पितो नाही काहीच नाही. हो काहीच नाही करत. हो काय का जराशा उगू राहिला बे तू. काय का अबे मोसम पाहिलं का बाय बाय मस्त पाणी येते आता. अरे असा मोसम भेटत नाही रे राजा. असा मोसम भेटत नाही म्हणलं. चाल रे राजा करू ना राजा पार्टी करू ना आपण. असं काऊन करू राहिला तू? अबे बाई इच्छा नाही का? बाई लई इच्छा ना. काय सांगू तुला अबे माझ्याकडे पैसे नाही रे बा. पैसे नाही ना. नाहीतर काय आहे मी जाऊन तिकडे. हो या बारचं जाऊ दे. पाहू आपण. हो अजून टाईम आहे ना अजून पाहू आपण 8 दिवसानं. 8 दिवसानं का रे बाबा? लय टाईम आहे मग 8 दिवसाला आता. काय जाऊ दे मग बरं. हो जाऊ दे हो करू मग 8 दिवसानं जाऊ तिकडे. हो तिच्या बाया मी हे जोडी कुठे चालले बाबा? सरपंच उपसरपंच हे कुठे चालले म्हणलं? अरे का हो सरपंच उपसरपंच कुठे आहे म्हणलं दावरा? कुठे निघाले? कुठे चालले? काय मीटिंग आहे वाटते दोघांची नाही? सांगू का तुले? कायची मीटिंग आहे रे? कायची मीटिंग आहे म्हणलं? लोक उलू लगा घाबरं होले का मला बोलून राहिले? मी तो एवढा हवा म्हणलं तुम्ही मीटिंग आणि फिटिंग करून राहिला. जे ते मला बोलून राहिलं. लेका सरपंच होणार मी, गावातला पहिला नागरिक होणार म्हणलं मी. उलू तुम्ही घाबरले हो. सुशी अक्कल आहे का तुम्हाला काही बोलायची? माय बेन केशा दारू पिऊन आहे का मग? हे अडकत बोलून राहिला. हे बोबडे राहिले राजा सरपंचाचे. दारू पिलेच बाबा दारू पिले. हो अजून एकटेच का शांताराम भाऊ? काय राजा आम्ही आलो नसतो बा. आम्ही आलो असतो का नाही म्हणलं. मोसम पाहून तुम्ही पार्टी केली. आमची किती इच्छा होती राजा पासून. आम्हाला आवाज द्यायला असता तर आम्ही आलो नसतो का? मग पैसे देत होतो ना आम्ही. पैसे देत होतो. मग पैसे काय देत नाही का आम्ही? मग अबे काय बोलून का राहिले तुम्ही? अकल आहात का तुम्हाला? अकलीची भाग आहे का नाही म्हणलं तुम्ही काही? काय बोलून राहिले तुम्ही? आमचे कोणती टेन्शन आम्ही आणि तुम्ही काय बोलून राहिले? बेवडे होले का हो? जई तई पार्टीचे सुचते तुम्हाला काही पार्टी दारू पिवला हो का आम्ही? दारू पिवला हो का आम्ही म्हणलं? बापा रे बुकार आहे केशा बुकार आहे. हो हे काहीतरी झालं यायचं मॅटर. काहीतरी झालं राजा. भांडणं गिंड म्हण काही म्हण. कोणा सांग तरी इचकले यायचं. हो काय राजा शांताराम भाऊ? मग हे सरपंच साहेब काऊन असे बोलून राहिले मला? मी आता काही केलं नाही बाबा. मग मला काऊन असे बोलून राहिले म्हणलं? मग अरे तुम्ही उलू घाबरले का हो? तुम्हाला काकीत भोंग वागवलं मी आणि तुम्ही मला बोलून राहिले. काय बोलून राहिले तुम्ही? अकलीचं भाग आहे का म्हणलं तुम्हाला? अक्कल आहे का म्हणलं काही? दे तुमचा सोबती दे. गुणंता किती बोलला मला ते? किती बोलला म्हणलं? नालीतलं बेंदाळ तेव्हा घरात आणून टाकतो म्हणे. असं बोलत आहे का कुठे? असं बोलत असतं का म्हणलं?
जाऊ द्या ना, कुठे नांदा लागत्या. टिंगी मारली असेल त्यानं पायटी म्हणून बोलला अजून ते. मग कुठे तुम्ही धरून बसले होय. हा जाऊ द्या, काही टेन्शन नको घेऊ ते. मग पायटी केला त्यानं कार्यक्रम मोसम पाहून. मग केशा तुला काही माहित नाही याच्यातलं मोकार आहे तो. तुला काहीच माहित नाही. ते भांडणं झाले त्याचे, ते राहू दे ते. हो ते दोघं तिघं जण बोलले त्याले. हा ते सण केलाय त्याचे. हो तू चुपचाप राह, काय भांडणात गिन्नात पडू नको तू. हा मुकड्यान राह. हा बरं जाऊ दे आपल्याला काय नाही करावं लागत ते. जाऊ दे तिकडे. पण मी काय म्हणतो सरपंच साहेब, ते आपल्या दाराचा ते लाईट, खंब्यावरचा लाईट, राजा लाईट गेला ते. हा बसून द्यायला लागत होता तेवढा ते. हो कसं आता रातचा बेरातचा इचू काटा सरप फरप हे ते येते. आता दिसत नाही म्हणलं. लगवी गिगवीला बाहेर जायला लागते. आता नाही पडावं बा सरपावर एखाद्या पाय. आता लाईट बसावं लागत होत्या खंब्यावर. तर बसून द्या म्हणलं आज मग, आहे का नाही. माय बीन केला राजा घोर, मिथून केला घोर आता. हो लाईट का? हा लाईट देत नाही रे बसून. काय करायचं ते करून घे. हो जाय, देत नाही बसून. हा मरा अंधारात नाही लोक. हा पळू ते पडला सरपावर पाहायचं, डसू दे तुले. हो काही नाही करू लागत मले. मग बापा काऊर म्हणलं लाईट कोण राहते तुम्ही बसून. राहू लाईट गेला ना खंब्यावरचा ते. हा मग बसून द्या ते मला. आजच्या आज म्हणलं लागत म्हणलं ते लाईट बसून. मग अंधार पडून राहिला मग दारी म्हणलं. मग काहीच दिसत नाही त्या सामनीतलं. मग देत नाही रे, देत नाही. तुला देत नाही म्हणलं ना तो. हा देत नाही. हा काय करायचं ते करून घे. चाल, देत नाही. बाबा शांताराम भाऊ, काऊर असं म्हणलं तुमची हे कमिटी म्हणलं. अजून काऊर करता तुम्ही दोघं जण. मिथून तू जास्त बोलू नको बरं तू. हा जास्त बोलू नको. मला पण टेन्शन काही देऊ नको. हा तू जाय. हो जाय तू. जाय बरं घरी जाय. बोलू नको. जाय तू. जाय मुकड्यान जाय. हो जातो पण मी ते लाईट लाईट म्हणलं हो का नाही ते तर सांगा. बसवतो का नाही बसवत. ते तर सांगा. हो बसवतो, मी बसवतो. जाय बा तू. जाय. हो आज संध्याकाळी दारच्या खंब्यावर लाईट असेल. जाय तू. जाय बसव तुम्ही. जाय. बरं हो तसे सांगा ना. मग सुदमरे बारा बोललं तर काय होते. मग तुम्ही बोलतच ना. मग काय करावं आम्ही. मग ए टाकल्या जाणं घरी. जाणं नाही तर गोटा घालून डोसकेत नाही तो. जाणं मरून घरी होणं लवकर तिकडे. हा जाय लवकर निघ. मेलाले का सरपंचले खाता दिसते. निघा पुढे बा पटकन. हो नाही तर हाणाचा गोटा फोटा. हो मेळा झाला वाटते. मानसिक संतुलन गेलं याचं. हो पया लागन घरी पटकन. हो मिथून लवकर झालं तू. नाही सरपंच मेळा गिळ झाला वाटते. मारीन गोटा फोटा. नसले तर घोर होऊन देईन. लवकर झाले तुम्ही बाबा. हो चाल पटकन.